त्याचं काय की माझ्या आईला घरातली कामं बाहेरची कामं करणं एकटीनं झेपत नाही. त्यांना कोणीतरी मदतनीस हवाय. तुमच्या ओळखीत कोणीतरी असेल तर सांगाल? हो आहेत ना गुरव काका. मग प्लीज मला त्यांचे डिटेल्स द्या आणि त्यांना येऊन भेटायला सांगा. हो. ओके, गुड डे. ती काशीची आई आहे ना मीनाक्षीबाई. काय तिचं काय? अरे त्या म्हणे पूर्वी तमाशात नाचायच्या. काय? हो, आणि एवढंच नाही, त्यांना म्हणे त्या इनामदारांनी ठेवलंय. नाही आई, मला नाही खरं वाटत. अगं लोक काय वाटेल ते बोलतात. हे बघ अमर, मला खरं खोटं करायची गरज वाटत नाहीये. त्यामुळे ह्या पुढे काशी आणि तिच्या आईशी आपला काहीही संबंध असणार नाही. शाळेतल्या बाई मुलांना असंच शिकवत असेल, शाळेसारखा वागायला सांगत असतील. मुलं त्यांचं ऐकत पण असतील ना. पण त्या मुलांचे बाबा माझ्या बाबासारखे नसतील ना. बर, राहा तुम्ही कामावर. तुम्हाला माझ्याविषयी आणखीन काहीच जाणून घ्यायचं नाही? नाही, काशीने तुमचं नाव सुचवलं यातच आलं सगळं. आणि हो, फक्त आता एकच करा, तुम्ही काशीच्या ओळखीनं आलात हे माझ्या आईला कळू देऊ नका. बरं. काशी, कशी काय झालं ग? हं? वाईट स्वप्न पडलं का? नाही अगं, मग घाबरली काय एवढी? मलाच कळत नाही. आई बिराईच्या देवळातनं घंटानाद ऐकू येतोय मला. घंटानाद? भाऊ काका, हा माझा चेहरा? हो बेटा, हा तूच आहेस, संजय मोहिते. वॉचमन, वॉचमन. जी मॅडम. आता हा जो माणूस गेला तो कोणाकडे आला होता रे? ते वैद्य साहेबांकडे काम करतात. हो. तुम्ही ओळख होते ना? नाही, मी सहज विचारलं, नवीन दिसले म्हणून. जा तू. गुरव, वैद्यांकडे नोकरीला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. अहो काकी, तो गुरव आहे ना, गुरव, तो काशीने पाठवलेला माणूस आहे. काय? हो. एक दिवस तो काहीतरी घात करेल बघा, मग मला सांगायला येऊ नका तुम्ही. अगं, म्हणजे भाऊ काकांनी आतापर्यंत काहीच पैसे भरले नाहीयेत? अहो, ते म्हणाले तुमचे पैसे जाणार आहेत कुठे. फायनल बिल द्या, एक रकमी पैसे भरतो. आणि आता त्यांना फोन करतोय, तर फोनही स्विच ऑफ ठेवले त्यांनी. तुमचा फोन देता का जरा? माझा राज कसा दिसतो? काय करतो तो? कशी ते तुम्हाला पुन्हा भूतकाळातच शिरायचं असेल तर मला वाटतं मी आता तुम्हाला टाळलेलंच बरं. येऊ मी?